हाय गाईस, शुभ सकाळ. तर आपली सकाळ गुडगुडच असते आणि आज आमची सकाळ आहे मालवणमध्ये. तर चला मग आपण आज जाऊया कुठे, सगळ्यांशी भेट करू. श्रावणी, सिद्धेश, राक्या, स्नेहा आणि ह्यांचं काय चाललंय. दादा बुट लावतोय. काय करतोय? घालतोय ना. अरे हात तरी करा है ना माझ्या पब्लिकला. आई, स्नेहा, विशाखा, काय झालंय तुझं आवरावर? अजून तुमचं झालं? तर आता आम्ही निघालो, फायनली बाहेर निघाले सगळे, तयारी वगैरे रेडी होऊन, आणि हे दोघं जण पुढे चालले. आता चाललोय आम्ही मंदिराकडे, आमच्या कुलदैवतीच्या माहेरच्या. तर हे आमची मालवणामधली माहेरची कुलस्वामिनी देवी आहे, केळाबाई. तर आम्ही दरवर्षी येतो ओटी भरायला आईची, पोरांना घेऊन. उशिरा म्हणजे 1 वाजलाय आणि आमचं देऊळ बंद आहे. इथे कोणी नाही. हा आमच्या रूम आहेत. जिथे आमची जत्रा असते त्यावेळेस इथे आपल्याला राहायला रूम मिळतात. फक्त मयेकरांसाठी फ्री असतं. मयेकर म्हणजे आम्ही मयेकर आहेत ना, त्याच्यासाठी आम्हाला फ्री असतं. हे सगळे त्याची सोय आहेत. हे पाठीमागं परिसर, हे वॉशरूम वगैरे सगळं असे असतात की त्या जत्रेला कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून. हॉल असा मोठा आहे. अजून परस्पर तिकडे पण हॉल आहे, तो पण दाखवते. मालवणाला वायरीमध्ये आहे हे आपलं मंदिर आईचं, केळाबाईचं. सुंदर परिसर आहे हा पण. कोणी नाही आहे, नुसतं झाड आहेत चारी बाजूला. हा हॉल आहे. इथे आपला दशावतार वगैरे होतं प्रोग्राम, जेवायचा प्रसाद वगैरे असतो, सगळं इकडे असतं. आणि हे पुराणा काळातलं खूप झाड आहे. बऱ्याच वर्ष झाले, खूप वर्ष झालेलं आहे. त्या झाडाला फांदी येतच असते नवीन नवीन पालवी. हे असं मोठंच्या मोठं झाड आहे अगदी. गेल्या वर्षी मी आलेली तेव्हा इकडचं आहे ना, हे सगळं तुटलेलं होतं. हे आता नवीन केलंय. हा पूर्ण परिसर तुम्हाला दाखवला. हे आमचे वाघोबा. मयेकर आल्यावर आपला दरवाजा देवीचा ओपन झालेला आहे. आता आपल्याला त्याची पूजा करायची आहे. आलेत काकू मंदिराचा दोर उघडायला, त्याच्यामुळे तो दोर उघडलेला आहे. उघडलाय, दोर उघडलाय. हे बघा काकू आले. काकूंनी दरवाजा उघडून ठेवलाय. चालू आहे व्हिडिओ. देवीचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो. तर ह्यांचं एकदा फोटोशूट चालेल, नवरा बायकोंचं, मंदिराबाहेर. आला झालं फोटोशूट. ओ झालं का मॅडम? मॅडम झाला का फोटोशूट? होय ना. चला. भूक लागलेली आणि हॉटेलमध्ये गेला. भाचीने आत्याने एक मस्त सेल्फी काढला आणि हॉटेलमध्ये जेवण येईपर्यंत आमची गंमत तर काय. तर चालेला हात का पंजा, कोण जिंकताय आणि कोण नाही. आधी मामा भांज्यानी केलं, नंतर जे चालू झालं मग मम्मी, माझी आई आणि मी. शेवटी काय, आई जिंकली, मी हरली. तर
जरा जेवण येईपर्यंत आमचा जरा टाईमपास झाला. आई जिंकली त्याच्यामुळे आईला जरा असं मला चिडवलं की काय आहे ताकद करून. आणि ह्या दोघांचं मायलेकींचं परत चालू झालं. जेवण आलेलं आहे, फायनली जेवायचं आहे. तर चला मग जेवायला फोटो करूया पहिले. स्नेहल